आज शासकीय दंत महाविद्यालय रुग्णालय ला स्थापनेला 44 वर्ष झालेले, वर्धापन दिनाला 43 वर्ष झालेले आहेत आणि त्यानिमित्त इथे जो कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि त्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या महाविद्यालयाचे जे माजी विद्यार्थी आहेत डॉक्टर आदित्य पातकराव यांनी त्यांचं जे मनोगत होतं त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांना ब्लँकेट वाटप गरीब रुग्णांसाठी त्यांना ब्लँकेट वाटप करायचे, अन्नदान वाटप करायचं आहे आणि पूर्ण घाटी रुग्णालयामध्ये गरीब आणि गरजू रुग्ण येतात आणि मला हा संकल्प आवडला कारण शेवटी नोबल कॉज साठी आपण सगळेजण काम करत असतो आणि मी त्यांना म्हटले की आपण इथे निश्चितच हा उपक्रम घेऊयात आणि मी त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी त्यांची संकल्पना ही राबवलेली आहे आज आणि आपण पाहत आहोत की आज आपण काही ब्लँकेटचं वाटप केलेलं आहे आणि अन्नदान वाटप पण आज आपण केलेलं आहे आणि आज रविवार असून सुद्धा मोठ्या संख्येने रुग्ण इथं उपस्थित आहेत आणि आज आपण त्यांना अन्नदान केलेलं आहे। तर मी डॉक्टर आदित्य पातकराव यांचं अभिनंदन करू इच्छिते आणि त्याचप्रमाणे लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये शासकीय दंत महाविद्यालयाचा समावेश झालेला आहे आणि त्यासाठी पण त्यांनी आदित्य पातकराव यांनी खूप सारे एफर्ट्स घेतलेले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नामुळे आज शासकीय दंत महाविद्यालयाचा लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये समावेश झालेला आहे। तर हे पण शासकीय दंत महाविद्यालयासाठी खूप सारी अभिनंदनास्पद बाब आहे आणि प्रताप जाधव जे आरोग्य मंत्री आहेत त्यांनी अभिनंदनाचं पत्र आज शासकीय दंत महाविद्यालयाला दिलेलं आहे आणि त्यासाठी पण त्यांनी खूप सारे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांचं नेहमीच शासकीय दंत महाविद्यालयावर लक्ष असतं आणि विविध उपक्रम ते त्यासाठी राबवत असतात आणि भविष्यात पण जेव्हा केव्हा शासकीय दंत महाविद्यालयाला गरज भासेल त्यासाठी ते प्रयत्नशील राहतील असं मला आशा आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहावं असं मी त्यांना आवाहन करते। धन्यवाद। मी अधिष्ठाता डॉक्टर माया इंदुरकर, शासकीय दंत महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर। आर.के. महिंद्रा, प्रोफेसर, हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ ऑर्थोडॉन्टिक्स। आज सन्माननीय डीन मॅडमची उपस्थितीत, उपअधिष्ठाता मनसोळे मॅडमची उपस्थितीत आणि आदित्य पातकराव यांची उपस्थितीत एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही गरीब रुग्णांसाठी 500 रुग्णांसाठी आम्ही अन्नाचा वाटप केलाय डॉक्टर आदित्य पातकराव यांची संस्थेच्या वतीने आणि याच्या सोबतच आम्ही 50 लोकांना ब्लँकेट सुद्धा आम्ही वाटप केले। हे जे काय आम्ही करतोय हे दिस इज टुवर्ड्स अ मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी टू द सोसायटी आणि कॉलेजच्या वतीने मॅडमच्या वतीने मी आदित्य पातकराव सरांचं अभिनंदन करतो, त्यांना मी धन्यवाद देतो आणि पुढील त्यांच्या उपक्रमासाठी भरपूर त्यांना शुभेच्छा देतो की असेच त्यांच्या हाताने अजून मोठे सामाजिक उपक्रम घडावे आणि समाजाचा अजून भला व्हावा आणि या कॉलेजसाठी हे आम्हाला नेहमी कॉन्ट्रीब्यूट करत राहतील या आशेने मी त्यांना बेस्ट विशेस देतो आणि लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स फ्रॉम ऑल द स्टाफ ऑफ गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज छत्रपती संभाजीनगर। मी डॉक्टर प्रज्ञा वाडीकर बनसोडे, गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथं उपअधिष्ठाता म्हणून कार्यरत आहे। आताच अधिष्ठाता डॉक्टर माया इंदुरकर मॅडम यांनी मनोगत व्यक्त केलं। आमचे माजी विद्यार्थी या कॉलेजचे डॉक्टर आदित्य पातकराव यांनी डेंटिस्ट्रीचे फील्ड सांभाळून बाकी इतर क्षेत्रामध्ये खूप भरभराट केलेली आहे। त्यांच्या भरभराटीचा एक छोटा खारीचा वाटा म्हणून त्यांनी सामाजिक देणं लागत असल्याच्या भावनेमधून आपल्या कॉलेजचे जे कॉलेजमध्ये येणारे जे गरीब आणि गरजू रुग्ण असतात त्यांच्यासाठी आज वर्धापन दिनाचं औचित्य साधून त्यांनी ब्लँकेट वाटप आणि जेवणाचं फूड पॅकेट हा उपक्रम इथं यशस्वीरित्या राबवलेला आहे। त्यांच्या हातून अशीच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी यापुढे पण असेच कार्य त्यांच्या हातून हो, त्यांना उत्कर्ष लाभो आणि सर्वांचीच प्रगती हो एवढं मनोगत मी व्यक्त करते। धन्यवाद। आपल्या संस्थेमार्फत गरजूंसाठी एक सामाजिक दायित्व जपून आपण हा उपक्रम हाती घेतला, काय वाटतं, काय सांगता? सर्वप्रथम तर मी आमच्या कॉलेजला 43 वर्ष पूर्ण झाले, स्थापना दिवस आहे 44वा, त्याचे मी हार्दिक शुभेच्छा आमच्या अधिष्ठाता मॅडम, व्हाईस डीन मॅडम आणि आमचे हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑर्थो डिपार्टमेंट
त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. पूर्ण आमच्या नक्षत्र बॅचकडनं, आदित्य पतंगराव फाउंडेशन, मानव परिवर्तन विकास तर्फे आणि अक्षय दांडगे मित्र परिवारातर्फे. खरं तर आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हे ह्याच कॉलेजने आम्हाला शिकवलं. जेव्हापासून आम्ही इथं राहतो तेव्हा फीस भरायला पैसे नसायचे, तेव्हाच आमच्या सगळ्या स्टाफ लोकांनी मदत करून, म्हणजे शासकीय दंत महाविद्यालयाला ऍडमिशन घेणारे किंवा घाटीला ऍडमिशन घेणारे विद्यार्थी हे 80 ते 90% मध्यमवर्गीय किंवा आणखीन गरीब परिस्थितीतले असतात. त्यांच्या फीस भरायचा पण प्रश्न असतो. त्यावेळेस कॉलेजनी आपल्याला जाणीव करून दिली असते की आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण एकमेकाला मदत केली तर सर्वच पुढे जाऊ. त्या भावनेतून आज आमच्या फाउंडेशननी, अक्षय दांडगे फाउंडेशननी, श्रीनिवास भिसे, योगेश कदम यांच्या फाउंडेशननी, डॉक्टर राजेंद्र महिंद्रा यांच्या पुढाकाराने आम्ही इथं अन्नदान आणि ब्लँकेट वाटप केलेलं आहे. याचा अभिमान वाटतो की आपण असंच नेहमी काही ना काही समाजामध्ये, समाजासाठी आपण करत जाऊ. आणि परत आता आपण उल्लेख केला समाजाचा डॉक्टरी पेशाकडे बघण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस निगेटिव्ह होत चाललाय. बरोबर. मोठमोठ्याले हॉस्पिटल उघडून नुसतं रुग्णांना